नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या महा एपिसोडच्या भाग 1 मध्ये आपण पाहणार आहोत. अधिराज नित्याला घेऊन आता घरात येतो. त्याच वेळेला पाहुणी म्हणते की अधिराज, तू हिला घरात कसं काय आणलंस? अरे तुझा आणि हिचा तर घटस्फोट झालाय ना. तू सोडचिठ्ठी दिलीयस ना हिला आणि हिनेही त्या कागदावर सह्या केल्यात. बघा मालकीनबाई, तुम्हीच बघा. या दोघांचंही नातं आता कसं असेल? हा हिला घरात कसं घेऊन येऊ शकतो? याने तर एकमेकांना सोडचिठ्ठ्या दिल्यात. मग कसं जमेल हे सगळं? तेव्हा शालिनीच्या हातात पाहुणी पेपर देते आणि शालिनी पण या सगळ्यामुळे खूपच घाबरलेली असते. नंतर आता नित्याला अधिराज घरात घेऊन आला म्हणून तात्यांना आणि सावरीला खूपच आनंद झालेला असतो. शालिनी आता ते पेपर बघत असते आणि तिला खूपच राग येत असतो. नंतर मग अधिराज आणि नित्याने एकमेकांचा हातात हात धरलेला असतो. पाहुणी मात्र त्या दोघांचंही चिडचिड करत म्हणते की नाही, हे नातं आता कोणालाही मान्य नसणार, कारण या नात्यात आता दोघांनी एकमेकांना डिवोर्स दिलाय. हे ऐकल्यानंतर आता अधिराज हा नित्याचा हात सोडतो आणि शालिनीच्या हातातले ते डिवोर्सचे पेपर घेतो. आणि ते पेपर हातात घेतल्यानंतर पाहुणी खुश येते. तिला असं थोड्या वेळासाठी वाटतं की अधिराज हे पेपर पुन्हा स्वतःजवळ ठेवून घेणार. म्हणून आता अधिराज ते पेपर घेतो आणि शालिनीच्या समोरच ते डिव्होर्सचे पेपर टराटरा फाडून टाकतो. आता हे पाहिल्यानंतर शालिनीला जबरदस्त धक्का बसतो. शालिनीला जयदीपचे वाक्य आठवते. जयदीपने अशाच प्रकारे शालिनीसमोर गौरीसाठीचे असलेले डिवोर्सचे पेपर फाडून टाकलेले असतात हे तिला आठवतं. आणि नित्या जे वाक्य बोललेली असते की तू माझ्यासमोर सगळ्यांसमोर ते डिवोर्सचे पेपर फाडून टाकशील स्वतःच्या हाताने, हे वाक्य आता सगळ्यांसमोरच खरं झालेलं असतं. आणि अधिराजचं ते कृत्य पाहून तात्या आणि सावरी यांना तर धक्काच बसतो आणि आनंदाच्या धक्क्याने त्याच्याकडे बघतच राहतात. अधिराज ते 2 तुकडे करून पुन्हा त्याचे छोटे छोटे तुकडे करून टाकतो आणि हे सगळे तो शालिनीच्या डोळ्यात बघून करत असतो आणि त्यामुळेच शालिनीला आणखी भीती वाटत असते. अधिराज म्हणतो की हे बघा मालकीनबाई आणि आणखी कोणाला मी सांगतो की माझं आणि नित्या मॅडमचं नातं इतकं तकलादू नाही, जे हे छोट्याशा डिवोर्स पेपर्सच्या कागदांमुळे संपेल. म्हणूनच हे मी सगळ्यांसमोर फाडून टाकले आहेत. आमचं नातं इतकं सोपं नाही. हे ऐकल्यानंतर आता सगळ्या जणांना आनंद होतो. तर नित्याच्या डोळ्यात आता पाणी येतं. नंतर मग आता अधिराजचं हेच वाक्य आठवून तिला कळतं की जयदीपही असाच म्हणालेला होता. जयदीपनेही सगळ्यांसमोर हेच कबूल केलेलं होतं की जयदीप आणि गौरीचं नातं इतकं तकलादू नाही, जे या डिवोर्स पेपरच्या कागदामुळे संपेल, असं शालिनीसमोर तो म्हणालेला असतो. आणि हे सगळं शालिनीला आता आठवतं आणि त्यामुळे तिला धक्काच बसतो. तर इथे अधिराज ते पेपर्स फाडून टाकतो आणि हवेत उडवून देतो आणि ते शालिनीच्या अंगावर उडवल्यावर सगळेजण त्याच्याकडे बघतच राहतात. आणि नंतर मग शालिनीला आता काय करावं काही सुचत नाही. कारण आता अधिराजमध्ये तिला जयदीप दिसतो आणि शालिनी काहीही न थांबता तिकडून निघून जात असते. शालिनीला धक्का बसतो आणि तिला तिचा त्रास व्हायला सुरू होतो. त्याच वेळेला नित्या मागून येऊन शालिनी मॅडम असा आवाज देत म्हणते की तुम्हाला काय वाटलं की अधिराज मला या घरातून काढेल आणि मी निघून जात असताना तो येणार नाही? बघा, उद्या कृष्णजन्म आहे आणि त्याच्या ठीक आदल्या दिवशी मी पुन्हा माझ्या घरी आले आणि पुन्हा माझा गृहप्रवेश झाला. मी पुन्हा जाधवांच्या घरची सून म्हणून या घरात प्रवेश केलेला आहे. आता हे ऐकल्यानंतर शालिनीला पुढे काहीच बोलता येत नाही. शालिनी गप्प बसून श्वास अडकवून तिथून निघून जाते आणि त्याच वेळेला नित्याला आता हे पाहून फारच मजा येते. शालिनी धावत धावत घरी येते आणि तिच्या पर्समधून तिच्या ज्या गोळ्या असतात ज्याने तिला श्वास घ्यायला त्रास होतो, त्या गोळ्या ती घेते आणि त्यानंतर तिला थोडं रिलॅक्स वाटू लागतं. शालिनी विचार करते की हे सगळं काय होतं? अधिराज असं का म्हणाला की माझं आणि नित्या मॅडमचं नातं इतकं तकलादू नाही? हे तो सेम बोलला जसं मला जयदीप बोलला होता आणि मला याच्यामध्ये क्षणासाठी जयदीप असल्याचा भास कसा काय झाला? आणि खरं तर हा अधिराज आहे, अधिराज जाधव. मग मला असं का वाटलं क्षणासाठी की हा जयदीप आहे आणि हा जयदीपसारखा बोलला? आणि जर असं असेल, हा जयदीप असेल, तर मला याचाही बंदोबस्त करावा लागेल. मला यालाही सोडून चालणार नाही, असा विचार ती करत असते. नंतर आता पाहुणी हे सगळं बघत असते. अधिराज हा विमलला समजावत असतो की मी त्यांना घरी घेऊन आलोय, कारण त्यांनी आपल्या घरासाठी खूप काय केले आहे. त्यावेळेला आता सावरी म्हणते की दाद्या, तुझं प्रेम आहे ना नित्या मॅडमवर म्हणून तू घेऊन आलास. पण नंतर त्यावर इग्नोर करून विमल म्हणते की अधिराज, अरे पण काय त्याचं काय? डिवोर्स पेपरचं सह्यांचं सोड, पण त्यांनी त्यांनी काय केलं हे तुला माहीत आहे ना? त्यांनी आम्हाला जेलमध्ये पाठवलं खडी फोडायला, त्याचं काय? तेव्हा मग तो म्हणतो की नाही अगं आयडे, हे त्यांनी केलंच नव्हतं. खरं तर त्या दिवसभर नागपंचमीचा नागाचा पत्रा शोधण्यासाठी गेल्या होत्या आणि त्या लवलीबरोबर होत्या. दिवसभर बाहेर असताना त्या तुमच्या विरोधात कंप्लेंट कशा करू शकतील? तेव्हा मग लगेच पुन्हा ती म्हणते की ताद्या,
तुझं तिच्यावर प्रेम आहे म्हणून तू हे सगळं बोलतोय ना. पण परत अधिराज काहीच बोलत नाही. त्याच वेळेला मग अधिराज म्हणतो की आयडे अगं समजून घे. त्यांनी मग एक मोठं काम केलंय, ते म्हणजे या घटस्फोटाच्या पेपरवर सह्या केल्यात त्या फक्त सावरीसाठी. सावरीला या सगळ्यातून सोडवण्यासाठी. रक्षाबंधनाच्या दिवशी सावरी अडकली होती, पण नित्या मॅडममुळे फक्त ती वाचली आहे. आणि नित्या मॅडमच्या घटस्फोटाच्या सह्यांमुळे तिला सोडून दिलं गेलं हे आपल्याला माहिती नाही. पण आता लगेच तात्या म्हणतात की अगं नित्या, हे सगळं तू आम्हाला का नाही सांगितलं? एवढं सगळं केलं आमच्यासाठी, पण जराही काही बोलली नाहीस. तेव्हा मग नित्या म्हणते की तात्या, मी कसं बोलणार? आपण आपल्या माणसांसाठी केलेलं कर्तव्य कसं बोलून दाखवायचं? हे म्हटल्यावर आता सगळेजण गप्प होतात. आणि नंतर मग विमल म्हणते की मॅडमने इतकं सगळं केलं आपल्यासाठी आणि आपल्याला त्या काहीच बोलल्या नाहीत आणि त्या जेलमध्येही पाठवले नाही, कशावरून? तेव्हा अधिराज म्हणतो की नाही, हे खरं आहे, त्यांनी नाही पाठवलं जेलमध्ये. मग ती म्हणते की ती सही तर यांचीच होती ना? अधिराज म्हणतो नाही, ती सही यांची नव्हती, ती खोटी सही केली गेली होती आणि हे सगळं जे कोणी केलंय ना, त्याचा शोध मी घेणारच आहे. नंतर विमल म्हणते की पण त्या तुझ्या आयुष्यात आल्यापासून तुझ्या आयुष्यात संकटाची माळ लागली त्याचं काय? बाकी सगळा तू अडकत गेलास, त्याचं काय करू मी आता? तेव्हा अधिराज म्हणतो की हे बघ आयडे, संकटाची माळ लागली ते कोणामुळे हे मला माहीत नाही, पण एवढं नक्की की प्रत्येक संकटामधून मला नित्या मॅडमनेच बाहेर काढले आहे. प्रत्येक गोष्टीत त्यांच्यामुळेच मी बाहेर आलोय आणि सही सलामत आहे. हे बोलल्यानंतर तिला आठवतं की अधिराजचा जेव्हा मोठा अपघात झालेला असतो, तेव्हा नित्याच्या देवीच्या सेवेमुळेच अधिराज परत आलेला असतो. त्याचा गेलेला प्राण परत येतो. तेव्हा विमलचे डोळे उघडतात. ती नित्यासमोर हात जोडून म्हणते की मॅडम, मला माफ करा. खरंच माझं खूप चुकलं. मी तुमच्याबद्दल खूप चुकीचा विचार केला. हात जोडून माफी मागते मी. तेव्हा ती म्हणते की आई, तुम्ही मला आईसारखे आहात. तुम्ही प्लीज अशी माफी मागू नका. तुम्ही मोठे आहात मनाने आणि तुम्ही माफी मागायची नाही, तर हे हात तुम्ही आमच्या मायेसाठी वापरायचे. आमच्या डोक्यावरून मायेने हात फिरवायचे. बाकी काही नाही. मी हे जे सगळं केलं ते माझं कर्तव्य म्हणून केलं. तेव्हा विमल म्हणते की अधिराज, अरे हे काय केलंस तू? नित्या मॅडमला घरात का आणलंस? तेव्हा तो म्हणतो की म्हणजे? तेव्हा ती म्हणते की अरे, त्या घरातल्या आहेत आणि त्या जाधव घराण्यांच्या सून आहेत. घरातली लक्ष्मी आहेत त्या. मग त्यांचं स्वागत असंच करायला हवं का? त्यांचा गृहप्रवेश तर झालाच पाहिजे ना. हे ऐकल्यावर सगळ्यांना आनंद बसतो आणि मात्र इथे पाहुणीला धक्काच बसतो. तर विमल म्हणते की अरे अधिराज, आपल्या घराच्या सुनेचं स्वागत असं नको करायला. सरळ त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आपण त्यांचा गृहप्रवेश केला पाहिजे, बरोबर ना? म्हणूनच मी तुला बोलते. तेव्हा मग हे ऐकल्यावर अधिराजला खूपच आनंद होतो. नंतर मग आता तो म्हणतो की हो, बरोबर आहे, नित्या मॅडमचा गृहप्रवेश झाला पाहिजे. त्याच वेळेला पुन्हा आता इथे सावरी म्हणते की हो दाद्या, गृहप्रवेश तर झाला पाहिजे. त्या तुझ्या बायको आहेत आणि तुझं प्रेम आहे ना त्यांच्यावर? तेव्हा लगेच आता अधिराज तिला म्हणतो की हो बाई हो, आहे, माझं प्रेम आहे त्यांच्यावर. खरंच माझं खूप प्रेम आहे त्यांच्यावर आणि आय लव्ह हर. असं म्हटल्यावर आता सगळेजण त्याच्याकडे बघत बसतात. नित्याला आनंद होतो आणि ती लाजते. त्याच वेळेला अधिराज आता तोंडातून जीभ बाहेर काढतो आणि सगळ्यांसमोर नित्यावरचे प्रेम कबूल केले म्हणून त्यालाही आता लाज वाटत असते. तेव्हा तो अधिराज आता विमलकडे बघून हसायला लागतो आणि सगळे त्यांच्यावर हसत असतात. आणि लगेच तात्या म्हणतात की बघितलं का, नित्या मॅडम लाजल्या. असं म्हणून आता नित्या तिथून निघून जात असते आणि अधिराज हा आता डोक्याला हात लावतो आणि तो हसत असतो. सावरी म्हणते की दाद्या, बघितलंस का, शेवटी मी तुला सगळ्यांसमोर कबूल करायला लावलंस ना. तेव्हा आता तो डोक्यावर तिच्या हात मारत हसत असतो. नंतर नित्या आणि बाकीचे सगळेही खुश असतात. सावरी म्हणते की नित्या बहिणी चला आता. आणि नंतर नित्या आता छान साडी घालून तयार झालेली असते आणि तिने छान पारंपरिक असा पोशाख केलेला असतो. आणि तितक्यात आरशात बघत असताना अधिराज तिथे येतो आणि म्हणतो की नित्या मॅडम, खरंच खूप सुंदर दिसत आहात तुम्ही. आणि त्याच वेळेला मग आता ती म्हणते की मग जाधवांची सून आहे मी, अधिराज जाधवची बायको. त्याच वेळेला आता ते दोघेही एकमेकांकडे आरशातून बघत असतात आणि अधिराज म्हणतो की तुम्ही खूप सुंदर दिसताय, पण एकच कमी आहे. आणि तिच्यासमोर तो गजरा दाखवतो आणि त्याच वेळेला ती गजऱ्याला नको म्हणते. अधिराज म्हणतो की काय झालं? त्याच वेळेला ती स्वतःचे केस त्याला दाखवते आणि स्वतःच्या हाताने हा गजरा माझ्या केसात घाल असं ती दाखवत असते. नंतर मग अधिराज स्वतःच्याच हाताने नित्याच्या केसांमध्ये तो गजरा व्यवस्थित असा माळतो आणि तिच्या अंबाड्यामध्ये तो गजरा तो लावून देतो. आणि नित्या या सगळ्यांनी खूपच खुश असते. अधिराज म्हणतो की बघा, आता तुमचं सौंदर्य पूर्ण झालं असं म्हणायचं. आता तुम्ही एकदम मस्त दिसत आहात. असं म्हटल्यावर नित्या अधिराजकडे बघून आता हसत असते आणि तो म्हणतो की खरंच खूपच सुंदर, खूप सुंदर दिसत आहात तुम्ही. नित्या म्हणते की शेवटी सगळ्यांसमोर तू प्रेम कबूल केलंचच. तेव्हा तो म्हणतो की हो,
अधिराज लव्ज नित्या आणि नंतर मग तो तिच्याजवळ आल्यानंतर नित्या त्याला म्हणते की हो आणि नित्या लव अधिराज असं म्हटल्यावर दोघेजणही आता एकमेकांकडे बघून अगदी खुश असतात. तर आता इथे विमल ही दरवाजामध्ये कुंकूचं ताट ठेवते आणि ते ताटासाठी ती नित्याला म्हणते की चला आता आपण गृहप्रवेश केला पाहिजे. त्याच वेळेला आता दोघेजणही म्हणतात की ठीक आहे चला आपण येऊया. तेवढ्यातच आता तिथे विमल म्हणते की दोघेजणही बघताय कसले, चला लवकर लवकर घरात चला. तेव्हा मग तिथे सावरी येते आणि म्हणते की 1 मिनिट थांबा, असं कसं घरात येणार तुम्ही? मी भाऊजाई आहे त्यांची आणि माझा मान राखलाच गेला पाहिजे ना, विसरलात की काय तुम्ही? तेव्हा आता लगेच अधिराज म्हणतो की तुला काय पाहिजे ते देतो नंतर. सावरी म्हणते की तू नित्या मॅडमला विचार काय हवंय ते. तेव्हा ती घालातच हसायला लागते आणि नंतर मग आता सावरीला विमल म्हणते की अगं बस सावरे चल. सावरी म्हणते की थांब गायडे, मला जरा बोलू दे ना. अगं मला हेच सांगायचं आहे की तितक्यातच मग आता नित्या म्हणते की अगं सावरी तू चल आपण जाऊया. तेव्हा मग ती म्हणते की नाही नाही अशी ऐकायचीच नाही मी, मला जे काही हवं आहे ते तर मी मागणारच आहे ना. तेव्हा मग आता सावरी म्हणते की बघा आता तुमचं लग्न झालं, आयडीने तुमचं लग्नही स्वीकार केलं आणि आता तुम्ही गृहप्रवेश करून घरात येत आहे, तर मला एक गोष्ट तुम्हाला नक्की सांगावी लागेल. तेव्हा आदिराज म्हणतो की कोणती? ती म्हणते की वर्षभरामध्ये तुमचा पाळणा कधी हलणार ते सांगा. त्याच वेळेला अधिराज आता नित्याकडे बघायला लागतो आणि नित्या लाजत असते आणि त्याच वेळेला अधिराज आणि नित्या एकमेकांकडे बघून हसत असतात. नंतर मग नित्या म्हणते की सावरी चल मी आतमध्ये येते. तेव्हा तात्या म्हणायला लागतात की बरं चला बस करा आता त्या दोघांनाही आतमध्ये घेऊया. आणि म्हणूनच आता नित्यावहिनी आतमध्ये ये असं सावरी म्हणायला जाते. ती माप ओलांडायला जाणारच तितक्यातच तिथून थांबा असा आवाज येतो आणि तिथून दरवाजातून पाहुणी पुढे येते. पाहुणी आल्याबरोबर सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात. पाहुणी म्हणत असते की असा कसा गृहप्रवेश करणार तुम्ही? तेव्हा सगळेजण तिच्याकडे बघायला लागल्यावर नित्याही बघत असते आणि मग पाहुणी म्हणते की गृहप्रवेश असा कसा होणार? इतका आनंदाचा क्षण आहे. आईने तुमचं नातं स्वीकार केलेलं आहे, तर मग एखादा उखाणा तर नवरीने घेतलाच पाहिजे ना. तेव्हा सगळेजण धक्क्याने तिच्याकडे बघत राहतात. ती म्हणते की मला माहीत आहे की तुम्हा जण सगळ्यांना आश्चर्य वाटत असेल की मी हे सगळं कसं काय बोलते. पण आता मला कळून चुकलं आहे की नियती ही तुमच्या दोघांची गाठ बांधून ठेवली आहे. तुमच्या दोघांची जोडी ही स्वर्गातून आलेली आहे बांधून. त्यात माझं मध्येच काही काम नाही. हां, माझं अधिराजवर खूप प्रेम आहे जीवापाड, पण नित्या मॅडमचं त्याच्यावर अधिक प्रेम आहे आणि त्या दोघांची ही जोडी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मला नित्या मॅडमने एक सांगितलं की आपलं ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्या सुखातच आपण आनंद मानायचा. म्हणून अधिराजचं सुख हे तुमच्यात आहे आणि त्याने तुमच्यावर प्रेम हे सगळ्यांवर कबूल केले. म्हणून मी आता तुमची माफी मागते. प्लीज मला माफ करा मी जे काही वागले त्याबद्दल. तेव्हा नित्या म्हणते की हे बघ पाहुणी, मला तुझ्याविषयी कधीच राग नव्हता, तुझ्याविषयी वैर नव्हतं, कारण तू जे काही करतेस ते का करतेस हे मला चांगलंच माहीत होतं. म्हणूनच आता मला काही तुझ्याबद्दल वाईट वाटत नाही किंवा रागही नाही. त्याच वेळेला मग आता ती म्हणते की तुमची जोडी आता व्यवस्थित राहू दे आणि नंतर ती आईकडे येऊन मिठी मारून रडायला लागते. तेव्हा आता तात्या आणि विमल तिला शांत करतात. विमल म्हणते की माझी गुणाची पोर आहे. बघ माझ्या मुलीला स्वतःची चूक समजली, हेच खूप मोठं आहे. तिने स्वतःची चूक समजून घेतली. तेव्हा मग आता अम्मा म्हणते की चला ज्याचा शेवट गोड त्याचं सगळंच गोड असतंय की. आणि आता तू पोरी मोठ्या मनाने तिची माफी मागितली ना, आता सगळं संपलंय. आता कसलाही राग मनात ठेवू नको आणि कसलाही दुःख मनात साठवू नको. आपला आनंदाचा क्षण आपण आनंदाने साजरा करूया. त्याच वेळेला मग आता नित्या म्हणते की ठीक आहे मी आतमध्ये येते. ते सावरी म्हणते की बहिणी आता उखाणा घे. त्याच वेळेला ती उखाणा घेत म्हणते की कधीही नाही सुटणार एकमेकांची साथ, ऊन असो वा पाऊस. आणि कधीही सुटणार नाही एकमेकांची साथ, पाऊस असो वा ऊन. अधिराजरावांचं नाव घेते जाधवांची सून. असं नाव घेतल्यावर सगळेजण टाळ्या वाजवतात आणि नंतर मग नित्या मापटं ओलांडते आणि ती आतमध्ये येते. त्याच वेळेला सगळेजण तिचं कौतुक करतात आणि नित्या ही माप ओलांडून पुढे येते आणि ते कुंकवाचं ताट असतं त्या ताटात ती स्वतःचे पाय बुडवते आणि नंतर तिला विमल तिथूनच तसंच चालत पुढे पुढे यायला सांगते. आणि अशा प्रकारे पुन्हा आता नित्या आणि अधिराज यांचा गृहप्रवेश झालेला असतो आणि आता दोघेजणही पुढे चालत येत असतात. त्या नित्या आणि अधिराजचा रोमांस कसा रंगणार हे सगळे मालिकेच्या महा एपिसोडच्या भाग 2 मध्ये पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.